नमस्कार मित्रांनो, आपण भेटतोय आपलाच कट्टा हे आपल्या युट्यूब चॅनलवर. आजची पहिली कविता ही भिडेवाड्याचं आत्मकथन आहे. भिडेवाडा पाडून नवीन स्मारकाची निर्मिती आज पुण्यामध्ये होत आहे. तर तो पडताना त्या भिडेवाड्याला नेमकं काय वाटत असेल, तो कोणत्या शब्दात व्यक्त होत असेल, त्याची कविता नेमकी सावित्री आणि ज्योतिबा फुले यांच्यावर कशी असेल, तर ती आपण आज या शब्दांमध्ये पाहणार आहोत. ही माझी स्वलिखित कविता आहे. चला तर वाचूया ती कविता. मी भिडेवाडा बोलतो. सगळ्यांना सावित्री तू माहीतच असशील. 3 जानेवारीला सगळ्यांच्या लक्षात तू येतच असशील. माझं नशीब लई थोर बघ पोरी. शेण चिखलानं माखलेली पाहिली मी तुला. पहिल्यांदाच बघितली देवी सरस्वती तुझ्या रूपात येताना. अगं मी ज्या साऊला पाहिलं ती होती रणचंडी. अज्ञानाच्या अंधाराला भेदून व्यवस्थेच्या समोर खडी. स्त्री मुक्तीच्या कल्पना रंगवणारी नाही, तर स्त्री शक्तीचा नाद उमटवणारी. शिक्षणाचा हात धरून ममतेला पोसणारी. माझ्या अंगणात पोरी पाऊले तुझी पडली. ज्ञानाच्या प्रकाशाने वास्तू माझी दिपली. बघितलंय पोरी मी तुला पहाट वेळीच्या गस्तीला. बघितलंय पोरी मी तुला पहाट वेळीच्या गस्तीला. कचऱ्यात कोवळ्या लेकरांचे जीव शोधणाऱ्या जोडीला. छत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार करणारा तुझा स्वामी. छत्रपतींच्या विचारांचा शिलेदार. मृत्यूलाही न घाबरणारा महात्मा तो थोर. तुझ्या हाती दिलेल्या पुस्तकांचा त्याला होईल कसा भार. सोयीने बाईला पुस्तक देऊन सोयीने काढून घेणाऱ्यांना कशी कळेल त्याची महती. साऊला बोट धरून ज्ञानार्जनासाठी घेऊन जातो ज्योती. कोण ते लैला मजनू आणि कोण तो हीर रांझा. कोण ते लैला मजनू आणि कोण ते हीर रांझा. माहित नाही इथल्या वाडा आणि भिंतीला. त्यांनी पाहिले शिक्षणगड लढवणाऱ्या फक्त शेठजी आणि साऊला. तुम्ही पाहिल्या स्वप्नाचा साक्षीदार मी झालो. धन्य वाटते ही भूमी जिच्या कामी मी आलो. झाले दुर्लक्ष कितीतरी रोज कोसळत राहिलो. झाले दुर्लक्ष कितीतरी रोज कोसळत राहिलो. पण साऊ तुझ्या क्रांतीची गाथा मात्र गात राहिलो. तू कोरलेल्या भिंतीवर माझ्या अक्षरांची फक्त सोबत होती. काळ थोपवून काळजात साऊ ज्योतीच्या संघर्षाची साक्ष देत राहिलो. आज आला तो दिवस अखेर जमीन दोस्त झालो. आज आला तो दिवस अखेर जमीन दोस्त झालो. अखेरचा श्वास घेताना चंगउई बांधून गेलो. उभा राहीन परत नव्याने साक्ष देण्या साऊची. उभा राहीन परत नव्याने साक्ष देण्या साऊची. स्मारक बनून प्रेरणा घेईन सावित्रीच्या लेकींची. स्मारक बनून प्रेरणा होईन सावित्रीच्या लेकींची. धन्यवाद.